ओपन करण्यात येत आहे। आरोपींना आता न्यायालयाच्या दिशेने नेण्यात येत आहे। त्या पद्धतीच्या हालचालींना इथे वेग आलेला आहे। केज पोलीस स्थानकामध्ये आहोत आपण सध्या। आपण पाहिलं तर इथे पूर्ण आता गेट ओपन केलेलं आहे। जवळपास 3 ला 10 मिनिटं कमी 2:50 झाले। 3 वाजता केजच्या न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात येणार आहे। कोणत्याही क्षणी आता ते आरोपींना आणण्यात आलेलं आहे। आपण जर पाहत आहोत तर माधवी आरोपींना आणण्यात आलेला आहे। हा ब्ल्यू शर्टचा एक आरोपी दिसतो इथे। 4 जण दिसत आहेत तिथे तुला। हे हा जो ग्रे कलरचा शर्ट दिसतोय ते विष्णू चाटे आहेत माधवी। हे 4 आरोपींना आता कोर्टाच्या दिशेने नेण्यात येत आहे माधवी। आता थोड्याच वेळात कोर्टात हजर केल्यानंतर युक्तिवादाला सुरुवात होत आहे। यस 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 आत्ता जर आपण पाहिलं तर विष्णू चाटे असतील, प्रतीक भुले असतील, जयराम चाटे आणि महेश केदार हे चौघं ह्या गाडीमधून केजच्या न्यायालयाच्या आवारात त्यांना नेण्यात येत आहे। आज हजर करण्यात येणार आहे। त्यांना पोलीस कोठडी मिळते का, किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते, सीआयडी कशा पद्धतीचा म्हणजे सरकारी वकील कशा पद्धतीचा युक्तिवाद करतात, किती दिवसांची पोलीस कोठडी मागतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझी ही गाडी आता केज पोलीस स्थानकातून निघालेली आहे, कोर्टामध्ये जाईल। अगदी केज पोलीस स्थानकाच्या समोरच हे केजचं न्यायालय आहे, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, तिथे त्यांना नेण्यात येणार आहे। अगदी समोर आहे, हाकेच्या अंतरावर आहे, 100 मीटर अंतर आहे। आता तिथे त्यांना नेण्यात येत आहे माधवी। आपण त्याच दिशेने जात आहोत। आता त्यांना हजर केल्यानंतर कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू होईल। काय नेमक्या घडामोडी घडतात हे आपण मुंबई तकच्या प्रेक्षकांसमोर ठेवूयातच माधवी।